पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी काँग्रेसकडून निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। स्पर्धेसाठी माझा बाप बिल्डर असता तर अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण असे विषय ठेवण्यात आले। तर पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सातत्याने आवाज उठवला होता आणि आता काँग्रेसकडून पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धेसाठी माझा बाप बिल्डर असता तर अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण असे विषय ठेवण्यात आले। एक वेगळा सार्कॅझम याच्यामध्ये दिसून येतोय, कारण का अल्पवयीन आरोपीला ज्यावेळी ज्युव्हेनाइल कोर्टाने जामीन मंजूर केला त्यावेळी त्याला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा दिली होती। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, एक वेगळा प्रकारचा सार्कॅझम या स्पर्धेच्या माध्यमातून काँग्रेस दाखवू पाहत आहे, कसा प्रतिसाद मिळतो या निबंध स्पर्धेला? जर आपण बघितलं तर ज्या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे तिथंच आमदार जे रवींद्र धंगेकर आहेत त्यांच्याकडून एक वेगळ्या पद्धतीने एक आंदोलन सुद्धा म्हणता येईल त्यांनी छेडलेलं आहे। अर्थात 300 शब्दाचं निबंध स्पर्धा या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेली आहे आणि आपण बघू शकतो इथं सगळेजण हे निबंध लिहित आहेत। अर्थात जो अपघात घडलेला होता त्यानंतर कोर्टाकडून ज्या अल्पवयीन मुलाला शिक्षा देण्यात आलेली होती, अर्थात निबंध लिहिण्याची, अर्थात ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीची चेष्टा उडवली गेली असं पुणेकरांचं म्हणणं होतं आणि त्यासाठीच अशा पद्धतीने हे निबंध स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे। आपण काही लोकांशी इथं बोलण्याचा प्रयत्न करूयात। ताई, तू निबंध स्पर्धा लिहिती, काय निबंध लिहितीये आणि काय म्हणणं काय या निबंधच्या माध्यमातून तुमचं? निबंधाला आम्हाला विषय दिले, त्यातला माझा विषय की भारतात खरंच कायद्यापुढे समानता राहिली आहे का? तर माझं तरी मत आहे की बिलकुल राहिलेली नाहीये। श्रीमंतांना वेगळा न्याय आणि गरिबांना वेगळा न्याय असं वाटत आहे। आणि त्याचप्रमाणे आजची आमच्यासारखी तरुण पिढी ही खूप वेगळ्या मार्गाला जाताना आम्हाला स्वतःला दिसतीये। पुण्याच्या बाहेरचे तरुण येऊन पुण्यातलं कल्चर बिघडवत आहेत असं माझं तरी मत आहे। मी आत्ता इथे निबंध लिहायला येत होते, आम्ही कल्याणीनगरच्या जिथे अपघात झाला त्या परिसरात आहोत। मला येतानाच मला स्वतःलाच गाडी चालवताना भीती वाटत होती, असं एक भय आमच्या मनात बसले। जे महाराजांच्या काळात, जिजामात्याच्या काळात पुणे शहर हे भयमुक्त केलं होतं त्यांनी, हेच आजचं। तुम्ही काय लिहिताय निबंधमध्ये? माझा विषय आजची तरुण पिढी आणि व्यसनाधीनता। तर मला कुठेतरी असं वाटतं की तुम्ही कुठल्याही क्षेत्रातून कार्यरत असा पण अध्यात्म ही देखील काळाची गरज आहे। आपण इथं बघितलं तर खूप सारे लोक इथं निबंध लिहिताना दिसत आहेत आपल्याला। जवळपास 100हून अधिक लोक हे निबंध लिहित आहेत आणि वेगवेगळा विषय आहे। आणि ज्या पद्धतीने हा अपघात घडला, ज्या ठिकाणी हा अपघात घडला, जी शिक्षा कोर्टाकडून या अल्पवयीन मुलाला देण्यात आलेली होती, जवळपास शिक्षा देण्यात आली, त्याच्यानंतरच हा एक सार्कॅझम, ही सार्कॅस्टिक निबंध स्पर्धा काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आली। अर्थात या स्पर्धेमध्ये तरुण नेमके काय विचार मांडतात याची उत्सुकता असेल। मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।